मला विधावस्था माझ्या मनात निर्माण आहे. इंग्लिश मीडियम करायचं मला केलं मी मोठ्या बापूचा पडला पडला आणि पवार साहेब या सगळ्यांनी प्रशासनाला विनंती केली. कारण अचानक पोलीस काढली होती मुलाखतीची आणि बापूने पवारसाहेबांना विनंती केली. त्याचा एक रस्ता अर्ज नाही आणि त्या पद्धतीनं त्यांना मुलाखतीला संधी द्या. पवारसाहेब तुम्हाला धन्यवाद देतो. बापूला धन्यवाद देतो. माझी आंतरिक मुलाखत झाली आणि मला वेगळाची जी भूमी आहे तो प्राचार्यपदाची संधी मिळाली. त्याच्या अगोदर मला पुढच्या वर्षी मुख्याध्यापकाची संधी मिळाली घेतली नाही. गेल्या वर्षामध्ये मी अंकुरी शाखेमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न केला. एक वर्ष मला काम मिळाला. परंतु तात्या मला एक आनंद असा आहे की तात्याचं अनेक वर्षापासून त्या रेल्वेचं काम केलं. बापूचं श्रेय त्याच्यामध्ये कोण आहे की माझ्या शेवटच्या शिफारसीच्या सहीनं आदरणीय तात्याची जन्मतारीखला केली होती की माझ्या अंकुरी शाखेच्या कामाचा काही पोचवतो. कारण तात्यासारखं व्यक्तिमत्वाला शिक्षण संस्थेमध्ये जन्मतारीख जाते. मोठे कामगार सहज सभापती असलेले व्यक्तिमत्व आपले कट्टर कार्य करते अशी माणसं शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत. बापू आहेत आदरणीय पवारसाहेब त्याच्यामुळे शिक्षण संस्था ही मोठ्या दिशेने वाटचाल करते. तर माझी मुलाखत झाली, माझी निवड झाली, मला शाखा आली. आमच्या तर माझं एकच तुम्हाला इथून पुढं सगळ्यांना सांगणं असेल का माझा 25 वर्षाचा मी व्यवस्थितरित्या पूर्ण केला. इथून पुढं सुद्धा निष्ठेने आणि प्रामाणिकपणे जेवढं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी एका फोटोवरती स्टेजवर बसलेली सगळी माणसं एकाच फोटोवरती मला तुमच्या कार्यक्रमाला येतो. त्याच्यानंतर एका फोटो तुमच्यासाठी इतकी मोठी माणसं माझ्या कार्यक्रमाला येतात ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अचीवमेंट. त्याच्यापेक्षा मला दुसरं काहीच नको. तुमच्यासाठी प्रेमाची माणसं मला येतात, मला शुभेच्छा देण्याची मला कुठे जातात. त्याच्यासारखं भाग्य मला कुठलंच नाही असं म्हणतो आणि पुढं गोष्ट मला धन्यवाद द्यावा. बरोबर त्यांना मी खूप धन्यवाद देतो की मी फोन केले, पत्रिका टाकली व्हॉट्सअपवरती आणि एक फोन केला तर लांब लांब लोक माझ्या कार्यक्रमाला आले. खरंच म्हणजे माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती आपल्याला दिले. मला सगळ्यांना एकच सांगणं आहे, आपण जर निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केलं, विद्यार्थी दैवत म्हणून काम जर आपण करीत राहिलो तर परमेश्वर निश्चितपणे आपल्या पाठीमागे उभा राहतो. त्याचा परिपूर्ण अनुभव मला आलेला आहे. आपण देखील याच पद्धतीने काम करत आहात आणि दुसरं माझ्या विद्यालयामध्ये काही विद्यार्थी आलेले आहेत 12वी बोर्डामध्ये. त्याचा माझ्या उल्लेख करत नाही, परंतु हिंदी विषय असेल, हिंदी विषयामध्ये सुद्धा 100पैकी 99 विद्यार्थी, तिन्ही विद्यार्थी अपुरीचे आहेत. 99, 98 आणि 97. आणि NLMS परीक्षेमध्ये सुद्धा चांगलं उत्तम यश आमच्या विद्यालयामध्ये विद्यालय मिळवलेले आहे. शिक्षण संस्थेमध्ये पवारसाहेब संस्था विद्यालय आदरणीय तात्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मी काम करू शकतो. तुम्ही पुढे क्षेत्राला उपस्थित राहिला, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आता केली माझी छोटी मुलगी केली सुद्धा आता बीटेक कॉम्प्युटर झालेली आहे. आता पुण्यात सिटीमध्ये ती चांगल्या नावाची कॅमेस्ट्री त्यामध्ये नाव लावून गेलं. माझे नातेवाईक आहेत सगळी माणसं आहे. तुमचे मी कधीच विसरू शकणार नाही. तुम्हाला धन्यवाद देतो आणि सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी कार्यक्रम समजायला सासरवाडीची समाजच्या उपस्थित आहे. ती राहिली सासरवाडी एवढी सगळे आहेत, सगळ्या मंदिर आहेत, मुलं आहेत, समोर बसले त्याच्यासोबत
माझ्या तोंडाच्या तोंडाचा माझं संपलंय आता जोरदार बराच वेळात आलेला आहे. आता मला दुसरा द्यायची पाळी आहे. पण सगळ्याचं माझ्या देशामध्ये योगदान आहे. सगळ्या विनंती आहे मला अंतिम स्नॅपपर्यंत बघायची उपस्थित आहे. मला बोलायचं आहे सगळे आलेले आहेत. महेश पाटील साहेब सगळे त्याला धन्यवाद देतो आणि सगळ्याला विनंती करतो की सगळ्यांनी छानपैकी जेवण करून द्यायचं. कुणीही व्हिडिओ जेवणाला यायचं नाही. बरोबर 1 वाजलेले आहे. आता आपले जाधव साहेबांचं आणि जेवणाला जावं मला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि रवी अण्णाच्या